खूप दिवसांनी व्लॉग चालू करतो आणि पहिल्याच व्लॉग मध्ये झालाय कांड. तर असं झालं गाईस की सकाळ सकाळी मी चटणी वगैरे बनवली आणि दोघांना बाय करून निघालो. तर मी परत एकदा व्लॉग चालू करतोय बिकॉज लास्ट टाइम जे चालू केले होते ते मी कन्सिस्टंट नव्हतो. तर ह्या टायमिंगला मी पूर्ण प्रयत्न करेन. तर मी गाडी वगैरे काढली आणि चाललेलो शॉपचे. तर हे कुठले देव आहेत मला नाही माहिती. तर मी शॉपवरती पोहोचलो आणि मम्मी तर कामच करत होती आणि ह्याची मस्ती बघा, मला बोलतो व्लॉग नको काढू. तर मी त्याच्यात थोडं खेळलो आणि केला शॉप बंद. तर तिकडून मला आणि मम्मीला थोडं बाहेर जायचं होतं, सांगतो मी कुठे. तर आम्ही तिकडून पोहोचलो इथे श्री बुटीकला, जे की आपल्या यशचं दुकान आहे. न्यू ओपनिंग शॉप आहे आपल्या डोंबिवलीमध्ये. आधी पण त्याचे शॉप होते, आता परत त्यांनी कमबॅक केलंय. तर थोडे काम वगैरे केलं आणि त्याला केलं बाय. मग येता येता मी चिप्स आणि स्मूदी घेऊन आलेलो. आता जेव्हा यांना मी लहानपणी आणलेलं ना, तेव्हा एवढे क्यूट वाटत होते आणि त्यांची मस्ती बघा वेगळ्याच लेवलला चालली आहे. तर तिथून मी गपचूप आपलं सामान आपलं आटपलं आणि शॉपवरती आलो परत. तर मम्मीने ऑलरेडी शॉप लावलं होतं, तर पटकन मी मंचुरियन वगैरे तळून घेतले आणि परत मम्मीकडे बघतोय तर सेम रिटर्न ती परत खाली बसून कामालाच लागले. काय काम करते तिचं तिला माहिती, मला काहीच कळत नाही. तर मी शेवपुरी घ्यायला आलेलो. तर हा कांड होता गायस की पिठाची पिशवी फाडलेली भेटली मला आणि पीठ पूर्ण सांडलं. तर मी संध्याकाळी मी शॉप बंद केला आणि पप्पांना घेऊन चायनीज आणायला गेलेलो. तर चायनीज माळी किचन मधून आम्ही नेहमी सांगतो तिकडून आम्ही खातो. तर घरी आलो तर हे दोघांना पहिलं लागतं आमच्या आधी. तर गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. तुम्हाला कसा वाटलाय कमेंटमध्ये मला नक्की सांगा.